आता लढायला खंबीर झालो. आता लढायला खूप बळ आणि शक्ती मिळाली. राजांचा आशीर्वाद आहे. आणि खरंच हे सरकार जर राजाला मानत असलं, माझ्या छत्रपती शिवरायांना मानत असलं, तर आता शिवरायांच्या विचारावर चालणाऱ्या मराठ्यांना सुद्धा आता त्रास देणार नाही. आता आज सिद्ध होईल की छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणारे सरकार जर असेल तर मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करील आणि मराठ्यांना आंदोलनापासून रोखणार नाही. मी त्याच रायगडाची, त्याच शिवनेरी गडाची, छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीची माती लावून तिकडे चाललोय. शांततेत करणार. आता सरकार आहे का नाही छत्रपतींच्या विचाराचं हे आता सिद्ध होईल. आता परिणामाची चिंता नाही. गोळ्या घातल्या तरी भेट नाही मी आता. गोळ्या घातल्या तरी गोरगरिबांसाठी गोळ्या झेलायला तयार आहे. पण आता लक्षात येईल छत्रपतींच्या विचारांनी जर सरकार चालतंय तर छत्रपतीच्या विचारानं चालणाऱ्या मराठ्यांवरती गोळ्या घालतंय का, आंदोलन करू देतय का नाही, आम्ही मरायला तयार आहे. विश्रामगृहाच्या 4 पायऱ्या